यांचा अनुग्रह घ्यायचा. ये म्हणला तसं नाही मेला का, पण कसा तरी मेला पाहिजे. आणि नाहीच मेला तर सूर्य उदय होण्यापर्यंत माघारी येऊ देऊ नको, एवढंच कर. मी तुझा सांगेन कपट गती, तू तो केवळ कपट मूर्ती. तेथे माझी काय युक्ती, सर्वता मारती मारवा. मी कपट शिकविलं म्हणजे माझ्या बुद्धीचा दिवाळा निघला असं समजायचं. रावण म्हणला अरे तू मूर्तिमंत कपटातली मूर्तीस ना वरती हो, आणि तुला आम्ही कपट शिकवायचंय. तुझा धंदा एकमेव धंदा आहे. गावात असले लोक भांडण लावे. आमच्या गावात काय नाराज आहे, गावातून दुसऱ्या गावात असतील, इथं नसतील. इथं रामायणाला लोक कसे असतील. तू वरती आहेस कपट करण्यामध्ये, आणि तुला मी कपट सांगायची काय गरज आहे. मग तुला मी जास्त प्रॅक्टिस देण्याची गरज नाही. तू कपट कर, मारोत्र्याला रोज, मारोत्र्याला येऊ देऊ नको, नाही तर मारून टाक. असं ऐकल्यावर काय नाही मी म्हणला. काय म्हणतो रे, मरण पावया हनुमंता, मरेल तवनीत. मरण पावेल रघुनाथ, दोघ प्रतापे चणी. एकटा मारवते तिकडे मार. मगाच मी सांगितलं 10 मारायची गरज नाही. घरातला करता एक मार रावण सांगतोय. मग मारुद्रा मेला बरोबर इकडे लक्ष्मण मरताय. लक्ष्मण मेला की राम मरताय, आणि मग आपलं कार्य सुगम होतंय. हनुमान मेला, लक्ष्मण मेला, राम मेला, आणि मग माझ्या बरोबर युद्ध करायला कोण आहे. मरण पावले रघुनंदन, कैशनी वाचल बिंबीषण. सुग्रीव सांडिल प्राण, दक्षिण न लागता. शेजाऱ्याचं चांगलं चिंतित होय. मरण पावल्या हनुमंत, सुमित्र मरेल अवचित. पुन्हा मरेल रघुनाथ, पुन्हा मरण पावल्या रघुनाथ. सुग्रीव मरेल, बिभीषण मरेल, आणि तुझ्या बरोबर भांडण खेळायला कोण उरेल. मला तर त्याची गरज नाही. माझे वैरी आपोआप मरावा. आपल्या का हाताला काळ सुद्धा लागू. पण बाळा, लोकांचं तोंड काळ करायचंय का, आधी आपले हात काळे करावे लागते. आणि आपल्या हाताचं काळ निघत नाही. लोकांना ज्यावेळेस खड्यात टाकायचंय का, त्यावेळेस खड्यातलं माप आधी आपण द्यावं लागतं. इतक्यात हे मरत नाही का कसं. त्याच्यामुळं जीवनात लोकांचं वाईट करायची गरज नाही. आता बघा तुम्ही, काळनिमीला कळतंय हे गोष्ट, काळनिमीला हे कळतंय, पण आपल्याला कळत नाही. नळनिळा जांबू बनत, झुपवत भरतील समात. एवढा साधेल कार्यार्थ, तरी हनुमंत बारीला. एकच मार, यांची यादी वाचायची गरज नाही म्हणला. एकटा मारुत्र्या मारल्याबरोबर बिभीषण मरताय, सुग्रीव मरताय, जांबवत मरताय, अंगद मरताय, नळ मरताय, नीळ मरताय, अजून कोण, सगळे मरू दे. एक सुद्धा त्यांच्यात शिल्लक राहत नाही. पण काम काय करावं लागतंय, सगळ्यांनी मारायची गरज नाही. एकटा हनुमान मार, सगळ्याची यादी आपोआप पटपट 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 मारतात. आणि ती मेले, अवघा कार्यार्थ माझा साधतोय. मी याच्यासाठी काय केलेलं आहे, याच्यासाठी लय मोठं कार्य केलेलं आहे. अरे मी सार्वभौम राजा असून बघायला जुळ मारली आहे. पंचवटीच्या ठिकाणी गेलोय, माता म्हणलोय, तिला आणून पुन्हा बायको हो म्हणतोय. एवढा कार्यक्रम उदाट काम केलाय, पण ते यशस्वी करायचं. एकटा हनुमान मार, आपलं काम होत आहे. चरण रावण पाया पडला का काळणीने पाया पडला.
काळनेमी ह्याचा प्रधान सुद्धा नव्हता. होता का? उगच मंत्रतंत्र उपदेशती असला होता. जिकडे तिकडे सर्वांगी बिरुदे गाडी असला होता. लय विश्लेषण करायसारखं त्याचं वर्णन नाही. मग आता आमच्या नारायण महाराजांनी केलंय. या खोडीचा होता आणि त्याच्या राजा राहून पटकन पाया पडा. मला महाराज तुम्हाला अजून नाही ना मी महाराज व्हायचंय. महाराज व्हायचंय मला पाया पडतो. पण एवढं काम करा. काय करा? मग गलानी भाकी बहुता पडे चरणावरी मागुता. मग जसे प्राणांतावस्था जीवदाता तू पाया पडलं. राजा रावण पाया पडलं आणि आश्वासन दिलं. आपल्या पॅनलला मतदान कर. हिर मंजूर. आमच्या गावातलं सांगतो. आमच्या काय म्हणलं ते? तू जर हे काम केलं तर या राज्या लंकेचं अर्ध राज्य कोण रे मला कुणाला काय मिळाला अर्ध राज्य तुला. ते म्हणलं अर्ध. जरा ते हवेत गेलो. चला अर्ध राज्य फुकाट फुकाट गेलं. पण हे पुन्हा डबल पाया पडलं. एकदा पाया पडत होतं ना. याला कसं असतंय रंग पाहायला असतो का? बियाला राजीनामा पाहायला असतोय. पण हे डबल पाया पडल्यावर त्याची लाईट लागली. मला हे काय करत दिसत म्हणून धरिले दृढ चरण. पुन्हा पाया पडलं. मला तुझ्या पाय सोडित नाही. तू फक्त हो म्हणल्याशिवाय. अरे म्हणला कुठं तरी पुढे धोका दिसतोय. तिथं लाईटीच्या खांब्यावर अशी चौकटीचा बोर्ड लावलेला दिसतो. मला ताराला हात लावायसारखं नाही. काय नाही मिळाला कळालं काय म्हणला? ऐशा ऐकताची उत्तर दचकला राक्षस वीर. हृदय पोचला दुर्धर कपट प्रकार भला नव्हे. या दोन चार बाबी ऐकायसारख्या बघा. मी काय 4-5 वयाच्या पुढे सांगणार नाही. आम्ही उतरू देणार नाही. बरोबर. आणि काय झालं? हे राक्षसाला कळालं. अजिबात कुणी उतरायचं तो माळकरी नव्हता. भजन करणार नव्हता. रामायण सांगणार बी नव्हता. काहीच त्याला हरिपाठ येत नव्हता. काकडा येत नव्हता. प्रवचन येत नव्हतं. वाचा येत नव्हतं. सांगा येत नव्हतं. काहीच नाही. बारीक लक्ष द्या. त्यानं हे राजा रावणाचे शब्द ऐकले. माणसानं मानस जाणीजे बोले, वृक्ष जाणीजे फुले, कर्म जाणीजे केले पूर्वजन्मीचे. माणसानं समोरचा माणूस बोलतोय कसा याच्यावर त्याचा सगळा बायोडाटा ओळखायचा. हे राक्षसाला कळला. कुणाला? काय नेमीला. काय नेमी म्हणला. अरा हे तीनदा पाया पडतंय. अर्धराचे दिन म्हणतंय. धोका आहे म्हणला. हृदय खोचलं. म्हणला आता दुहेरी संकट आहे म्हणला. ह्याला हो म्हणतोय तरी मरावं लागतंय. नाही म्हणला आता सध्या पुढे शांतपणा चालतंय का? चलत नाही. हे मारल्याशी सोडीत नाही. कळायला लागलंय मरायचं. आपल्याला कळत नाही आपण मारणार आहे. आपल्याला माहित नाही आपण मारणार आहे. पण आपल्या ध्यानात आहे का आपण मारणार आहेत म्हणून. हेच महत्वाचं आहे. धर्मराजाला यक्षाने विचारलेल्या सर्व प्रश्नातला हे एक महत्वाचा प्रश्न आहे का नाही? आश्चर्य काय आहे? धर्मानं पहिल्या प्रश्नात उत्तर दिलं. आश्चर्य म्हणजे पुढीला निमाला देखती. पुढचं मेलेल्या माणसाची माती करून येते. मसन वाट्यात म्हणते माणसाच्या जीवाचं काही खरं नाही. आणि घरी आले की विसरल्याशिवाय राहत नाही. तसंच आहे. तो म्हणला आता आपल्याला मेल्याशी कुणीकडे बी जा. मेल्याशी पुढे आड आहे आणि माग विहीर आहे. पुढे गेलो तर आडात आहे, मागे गेलो तर विहिरीत आहे. पण करायचं काय? मरायचंय. पण कसं? रामायण ऐकून तरी. कोण म्हणतंय? मी नाही. हे म्हणणार आहे पुढच्या ओळीत. कपट करिता हिरणे कजपो खंड केली वपो. तेथे आमचा कोण प्रताप रूपा जिंकवया. किती वाईट माणूस होता काळने. मी पुराणातला दृष्टांत आहे. पुराणातला. आपल्या माळकरी सोडता पुराणाचं कोणाला घेणं देणंच नाही. राक्षस होता. पुराण ऐकत तरी होता. वाचता येत नसेल तर ऐकायला तरी काय पेट्रोल जळतंय का? अरे भैया
अरे काळनी मी सांगितलं असंच कपट हिरण्यकश्यपूने केलं. भक्त प्रल्हादाला त्रास दिला, अग्नीत टाकला, कड्याहून टाकला, हातीच्या पायाखाली दिला, विष पाजलं, कढईत टाकला, काय बी केलं. मेलं कोण? कपट करणारा का कपट ज्याला केलं तो? खंड विखंड केली वपू शरीर. अरे माणसाचं शरीर, सिंहाचं तोंड उमऱ्यावर बसून दिवसा नाही रात्री नाही आणि शस्त्रानं मरण पाहिजे नव्हतं, नखानं फाडला. तुम्ही सगळ्यांनी भागवत ऐकले, मी नाही सांगत नाही. त्या हिरण्यकश्यपूला सुद्धा कपट करून मरावंच लागलं. मी कोण आहे आणि तो रुद्राजी कायचा आहे? रुद्र कोण? महादेवाचा बाबा, महादेवाचा अवतार आहे, त्याला जिंकणं शक्य आहे. मग काय करू? कपट साधिले अमरेंद्र भद्रा पीली शरीरे, कपट साधिले चंद्रे चयलोगे थोरला पिरा. माझं मत आहे आपण कोण्या झाडाचा पाला आहे, आपली ताकदच नाही. आपलं अवसन म्हणजे इतकं आहे. इंद्रदेवानं कपट केलं. इंद्रदेवानं 33 कोटी देवाचा राजा आहे, त्याच्यातला एक देव जर आपल्या मागे लागला का, डोंगराचा लागू द्या, नाही का त्या डोंगराचा नाही त्या लिंबाखालचा मग शोभा लागला मग, नाही तर खडकावरचा लागू द्या, खडकावरचा करताय पुन्हा माणूस. 33 कोटी देवातलं एक गिराईक मागे लागलं आपल्या श्वासाला. त्या देवाच्या राजानं कपट केलं. इंद्रा पडली भगत, चंद्र झाला काळ, त्यानं कपट केलं, सगळ्या अंगावर पोळ पडले. चंद्र आता मगाच ओळी गेली की चंद्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या त्या तेज रूपामधून अमृत खाली पडतं. अमृत पाडणारा चंद्र काळा झाला, कपट केलं. इंद्राला कपट केलं चुकलं नाही, चंद्राला कपट केलं चुकलं नाही. आणि म्हणलं मी आता का आयुष्यात देवाचं नावच घेतलं नाही, मग माझं कसं होईल? पाहून पिऊन घर गेले ऐसे मांडिले सहस्रार गुणे, सांडून हस्त पाद चेहरे शक्य प्राणे निभाला की कोण? लय वाचणारा तर स्वरात सांगणारा स्वर मिसाळा. कोण? राईट, सहस्त्रार्जुन. एक राजा, 60,000 सैनिक ऋषीच्या घरी जेवायला गेलं. कोण्या? जमदाग्नीच्या ऋषीच्या घरी. माझं जरा बोलणं तिखट असतंय त्याच्यामुळे मी जरा तोंडाला थोडा लगाम घालतो, पण ते लगाम तुटतो एखाद्या. नालायक लोक घरी कधी जेवायला न्यायचे नाही. घरी नेले का आपल्या उतरंडी आपल्या शिवी राहा, आपलं स्पष्ट बोलणं असतं. एखादा चांगला सात्विक माणूस घरी न्या, त्याची पूजा करा, त्याला जीव घाला. तू एकटा जीव घातला तर 1000 वारकरी जीव घातल्याचं पुण्य लागल. पण एखादं नालायक घरी नेलं का ते असं वर नजर फिरतो. तसलं होतं सहस्त्रार्जुन. त्या ऋषीने घरी नेलं, जीव घातलं, 60,000 ऋषी सहित जीव घातलं आणि इकडं तिकडं बघत बसलं. ते मला त्याच्या घरी तर झोपडीच आहे, यानं कसं काय जीव घातलं? आर तुला घातलंय ना जीव, त्यानं कर्ज काढून घालू नाही तर जिमिनी कुण घालू. तुला जीव घातलंय ना, मला पण कसं काय घातलंय? राजापेक्षा शहाणा कोण असतो? राईट, मालकापेक्षा मुनी शहाणा असतो. पारदान म्हणला महाराज तुम्हाला कळलं नाही कसं जीव घातलं? म्हणला नाही, ती गाय नाही का म्हणला, ती काळी दिसती का गाय? मग ती गाय नाही म्हणला, कामधेनू कपिली गाय म्हणलं. मग तिला तुम्ही काय मागा ना, कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीचा धनी. तिला मला काही मागा, नुसतं पात्र घेऊन मारायचं. कढई याच्यात नुकती टाक, कढई भरलो. भाजी टाक, भाजीच भाजी. जामून टाक, जामूनच जामून. म्हणलं असली गाय का? चला घ्या म्हणलं आपल्याला. याला जीव घातला तो उपयोग झाला का? ज्याला जीव घातला ते मला याचं इस्टेट घ्या, याची गाय घ्या. ते म्हणलं माझी गरीबाची माझी नाही, वरून आणलेली आहे, इंद्राची नेऊ नको. ते मला इंद्राची असू नाही तर उंदराची असू. त्याला म्हणा नाही, त्यानं प्रतिकार केला, याला टोळ्यात मारला. सत्तामध्ये त्याला प्रतिकार केला, टोळा दिले. त्याची बायको परत आली, म्हणजे मामा तुम्हाला आम्ही जीव घातलाय ना, आमचं नकारा नेऊ भांड. म्हणजे हे बघ रे, सरळ बाजूला ढकलून दिली, भीतीवर आपटली. तिने पोरला हाक मारली, पळ बाबा पळ. त्या दुर्जन मारा लागला. पोराचे कुऱ्हाड घेऊन आला का तिकडून,
कसली कुराड होती? राईट, फरशी कुराड घेऊन आलं. ह्याला 1000 हात होते. त्याला तितका 60,000 सैनिक होतो. एका कुराडीने 1000 हात तोडून टाकले, मुंडकं तोडून टाकलं. 60,000 सैनिक मारून टाकले. कपट केले म्हणून मेलं का चांगलं केलं म्हणून मेलं? हे काय निमिरा कळालं म्हणून आपल्याला कळावं का? भीक माग गेला सुटा करण दे माथे माते 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 माते. रामायण सांगायसाठी वाचायसाठी का नुसतं हंबळा करायला? याच्यातलं काही घेण्यासाठी आहे? एवढ्या लोकांनी कपट केलं, त्यांचं सपाट झालं, मग आपण कशामुळे कपट करायचंय? लोकांचं वाईट कशामुळे चितायचंय? बरं आपण किती बी देवाला नवसं करा, चला माझ्या साईड मी बी करतो. एखाद्याचं वाटलं व्हा, देवा 100 नारळ फोडतो, ए बाबा 100 गोंधळ घालतो, सगळ्याच वाटलं होऊ दे आणि माझंच चांगलं होऊ दे. कसा देव पावन? पावन शक्यच नाही, मग चितायचं कशाला? जुनी मन होती बघा, एखादी माऊली लय शिव्या द्यायला लागली का, त्या समोरची माऊली जर भांडकुदळ नसली का, ती शांत स्वभावाची असली का, परमार्थ करणारी, ती म्हणायची दे दे दे, काय शिव्या द्यायची ती तोंडातून काढशील. तुम्हाला का दे काय शिव्या द्यायची ती तोंडातून काढशील. जाऊ दे, काय उपयोग नाही. तसं ज्यानं कपट केलं त्याचं सपाट होतंय. काय नाही मी म्हणला, जाऊ द्या, पुराणातल्या गोष्टी खऱ्यात का खोट्यात कोणी बघितल्यात? जे रामायण लिहिलंय भागवत लिहिलंय हे खरंय का खोटं माहिती का? शंका घ्यायला काय अडचण आहे? काय नाही मी म्हणला, मी नाही. ते मला ते जाऊ द्या, पण ह्यो राजा रावण ह्यो आता चिता आहे तो, ह्यो राजा असून भिकारी झाला आणि जे वनवासात फळमुळं खात होते त्यांच्या दारात गेला, तिथं भीक मागितली. ए माय मला भीक वाढ असं म्हणला. माय भीक वाढायला बाहेर आली. माय तशी जरा उचलली, खांद्यावर घेतली, लंकेत आणली आणि बायको हो म्हणला माझ्या डोळ्यात देखत काढली. मी म्हणला जिला माय म्हणला, तिला बायको म्हणून तरी पुन्हा माता म्हणे जीएसी आणि भोगूप आहे डीएसी. कपटे मिळवले. आता ही पुढची ओवी मी आधी सांगायला लागलो. काय झालं म्हणले माझ्या डोळ्यात देखत. याचा कोण कोण मिळालंय? माता म्हणे जीएसी भोगूप आहे तीयसी. कपट मिळविले धुळेसी पुत्र शेणसी मारविले. बघा माय बापू, अख्खा रामायण कुणाच्या ध्यानात राहणार नाही. काही महत्वाचे पॉइंट ध्यानात राखायचे. आपल्या घराचा खोटा उठून घ्यायचा असला की लोकांच्या माऊलीकडे वाईट नजरेनं बघायचं. एक नंबर 1 ला लिहून घ्या आपला वाक्य. आपल्या घराचं सुपडा साफ करून घ्यायचं असलं की लोकांच्या माऊलीकडे वाईट नजरेनं बघा. तुमचं 10-12 वर्षात तुमच्या घरात सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला जर तुमच्या घरात 2-3 पिढ्याला 10 पिढ्याला धन इस्टेट बाकीचं सगळं सुख समृद्धी टिकवायची का, दुसऱ्याची माऊली दिसली की आपली आई बहीण समजा. काय समजा? आपली माता माऊली समजा. तुमचं 10-5 पिढ्याला टिकन. आणि तुम्ही जर रामायण सांगून काय नुगंध लावून काही बी कुठाने करून जर तुमची नजर जर ठिकाणीवर राहत नसेल का, माझ्या देखत तुमच्या तोंडात डोळ्यात किडे पडून मेल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. माझ्या सहित, तुम्हीच नाही माझ्या सहित. आधी लोकांना चांगलं म्हणायचं शिका. लोकांना चांगलं म्हणलं तर तुम्ही मोठे होणार. तुम्ही लोकांना जर हे त्याला काय करते ना लागला, ही असलंच आहे, ते तसलंच आहे, ती असलीच आहे, फराडी नसलीच आहे, दिसताना नसलीच आहे, असले जर कुठाने करीत बसलात का, याला ज्ञानेश्वरीची ओवी माझ्या पदरचं नाही. ही ओवी ऐका आणि पुन्हा उद्याच्याला ती ओवीचा अर्थ काढ बघा. अद्रष्ट झालिया उदासू पालटे श्रीमंतीचा उलासू पुनवे पाटी शीतांसू पालटे जैसा. कळलं का? त्याचा अर्थ मराठीमध्ये सांगतो. नीती तैसी बरकदार. तुमची जशी नीती असेल तसा देव तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहत नाही. राजा रावणाची नीती बदलली. राजा रावणाची 1 लाख पोरं मेले, 1.25 लाख नातू मेले, परदान मेले, सैनिक मेले, 18 पद्म बँडवाले होते, बँडवाले.
राजा रावणाचे बँडवाले 18 पद्म तेवढे मेले कशामुळे नुसती नीती बदलली खेळ संपला माय बाबा आयुष्यात रामायण आहे का कीर्तन आहे का प्रवचन आहे का ऐकू नका पण नीती बदलू देऊ नका देव तुमच्या घरी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही इतराची गती कायेसी कपट नारीले देवा ईश्वर सांडोणी मानसी भिकेची लागला कारण मी आता मुळात हात घातला आणि मी अय महाराज घातला का नाही मुळात हात कारण मी शेवटचा पर्याय शोधला पाटील कारण मी म्हणलं हे राक्षस होते कुणी राजा होता कुणी धनवान होता राजा रावण राक्षस होता और जो देव ज्याचा आपण भजन करतो ना ज्याचा आपण भजन करतो त्या देवालाच एकदा अवदास आठवली कुणाला देवाला आता देवाला अवदास आठवाव का देवाला अवदास आठवली अवदास आठवून देवाचं चुकलं कुठं चुकलं 2 जागेवर चुकलं ह्याच्यात एकच चूक आली आहे बळीच्या दारात गेलं काय एकदा वरंदेच्या दारात गेलं हे इथं सांगितलं नाही तिथं देवाचं चुकच आहे का नाही अरे देवाला वरंदेकड वाईट नजरेनं देवानं बघितलं देवाला कलियुगात दगड व्हावं लागलं दगडाची पूजा करावी लागते आपल्याला आज देवाची पूजा करावी लागते दगडाची पूजा करावी लागते का नाही कशामुळं वरंदेला स्पर्श केलाय का पतिव्रता माऊलीला देवानं स्पर्श केला देवानं ती म्हणली दगड आहेस का काय दगड होऊन पडले कुठं मूर्ती कशाची आता सोन्याची आहे कुठं दगडाची आहे आता तशी देवाला अवदास आठवली एक ओवी बघा अशा उपजली अनंत अशी नीच वामनत्व आले त्याशी असे दिन केले देवाशी कथा काय इतरांची अरे त्या देवाला भिकारी व्हावं लागलं बळीच्या दारात भीक मागितली बळीनं भीक देऊन टाकले बळीचा गुरु शुक्राचार्य मला देऊ नको हे भिकारी नाही हा देव आहे हा देव आहे हा देव आहे भिकारी नाही बळी म्हणला मला माहिती भिकारी नाही देव आहे त्याची आई म्हणली देऊ नको हा देव आहे गुरुचं ऐकलं नाही गुरु त्या जारीमध्ये आडवं झालं मध्ये जाऊन बसलो जारीला ते चहाची कॅटली असती का चहाच्या कॅटलीला एक नळी असती का त्या नळीत गुरु जाऊन बसला हे ना असं पाणी घेतलं संकल्प सोडला तताच तुम्हाला पाणीच खाली पडा यानं ओळखलं गुरु मध्ये जाऊन बसलाय यानं खालून गवताची गाडी घेतली अशी उलटी घासली गुरुचा डोळा फुटला आंधळा झाला शुक्राचार्य बळीने आंधळा शुक्र गेला तरी सुद्धा दान दिलेच त्याच्यात हारला देणारा हारला का घेणारा हारला रामायण लेवड वागायचं नाही लबाडी करणारा फसतो का ज्याला फसविलाय तो फसतो आपला कॅल्क्युलेशन लावा ज्यानं फसविलाय तो फसतो का जो फसलाय तो फसतो कोणते बघा ज्यानं फसविलाय तो फसतो तुम्ही एक जणाला फसवितान पण 10 गावात तुमची बातमी जाईल जाऊ द्या ते लबाडे पुन्हा तुमच्या हातावर सुद्धा कोणी भीक वाढणार नाही तुम्ही फसलात देवानं बळीला फसविलं बळी म्हणला मी नाही रे फसलो तू फसला शेवटला माग काय मागायचं ती मागो तू माझ्या दारात चपराशी राहायला पाहिजे आजपासून कवर मी आहे तोवर मग त्याच्या बायकोला यावं लागलं लक्ष्मीनं ते बळीला राखी बांधली आणि ते राखी बांधल्यावर काहीतरी भावाला द्यावं लागतं ना नाही देत हे कसले तुम्ही भाऊ तरी वावळणी द्यावं लागते आणि मग ते म्हणले काय देऊ वावळणी येत आहे ती म्हणली काय पैसे आणले नका देऊ आमचं हे मॉडेल आहे का हे काठी घेऊन तुमच्या दारात म्हणजे तुमच्या मॉडेल आहे का आपण होवे निरारंक बैसी मागू लागला भीक तेने द्वारपाल गेला देख पुरव्या संख्ये बोलती भीक मागणार भीक कुणी मागावा ज्याला देवानं भीक मागायला लावली त्यानं देवानं देऊन जर माणूस भीक मागत असेल का
देवाचा अपमान आहे. तुम्हाला देवानं भरपूर दिलंय. काय लोक लय ह्याद्रे तोंडात राहते बोंद्रे बाबा किती विद्यावर कसं बरं काय खरं नाही. काय चव नाही राहिली. अरे मग चव तरी का जात आहे. देवाला एवढं देऊन बी उतळ्याच्या माळा बोरमाळा नाकात न ते कानात सगळं असं वाटतं मावलेश्वरा. कसं चाललंय ताई काय चाललंय सुनत आहे कसं. मग त्या माळा ते देऊ टाक मला. काही चव आहे का. समाधान ठेवायला मन समाधान. देवाला अवदास आठवा का देवाला ज्याच्या सत्तेशिवाय हे पान हलत नाहीये. झाडाचं पान आपण रामायण सांगू शकत नाही. संध्याकाळी झोपलो तर सकाळी उठू शकत नाही. आणि त्या देवाला भीक मागायची अवदास आठवावा. त्यानं भीक मागितली द्वारपाळ झाला द्वारपाळ. मग आपण लोकांना कपट करू नका. मला आता बुका लावा की या लागी कपटाची वार्ता बालिनो हे गा सर्वता. कपट करिता कपिनाता स्वघाताची मरावे. काय नाही मी म्हणला बाबा कपट करणं चांगलं नाही. पुन्हा पुन्हा हे महत्वाचं आहे. बदला बदला ऐकायचंय ऐकायचं. पण मी एकटाच जर उजडस्तो बसलो तर बाकीचे त्याच्यासाठी मी शक्तीला जात नाही. जायचंच बंद केलं. कसं व्हायला लागलं मी गेलो की हे बाकीचे सुचे वाचक आहेत का. मी उठून गेलो की सगळे बोट मोडते का व्हा मरतो येऊ वाचक हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज मुंडे कोटरबंकर सूचक सुधाकर महाराज मुंडे कोटरबंकर.